जे व्यंगात्मक गाणं गायलंय त्यावरून आता बरीच टीका टिप्पणी होते. काल शिवसैनिकांकडून तोडफोड सुद्धा करण्यात आली. युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची स्ट्रिक्ट रोखण्यात आलाय आणि 11 शिवसैनिकांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाले. काय हे एकंदरीत प्रकरण म्हणजे या सरकारला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का हा प्रश्न या हल्ल्यातून निर्माण होतो. कारण हा हल्ला आहे, हा दंगा आहे आणि हल्ला करणारे आणि दंगा करणारे दुसरे दुसरे कोणी नसून सरकारमधले एक जबाबदार जे भागीदार आहे, सरकारमधील एक घटक आहे महत्वपूर्ण, या घटक पक्षाने केलेला हा हल्ला आहे. देशात सरकार, संविधान, कायदा आहे आणि गृहविभाग देखील आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या गृह विभागावर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा कायदा हाती घेतला असंही या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. दुसरा राहता विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चोराच्या मनात चाललं का? कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. आता कोणाचंही नाव न घेता शिवसेना शिंदे गटाने स्वतःवर आणि शिंदे साहेबांवर जी टीका ओढून घेतली याचा अर्थ त्यांनी ज्या त्या ठिकाणी मत व्यक्त केले त्याच्याशी ते सहमत आहे आणि ते चिडून जाऊन त्यांनी हा हल्ला केलाय. वास्तविक पाहता चिडून न जाता कायद्याने आपलं राज्य चाललं पाहिजे आणि कायद्याने राज्य चालवायच्या मूल्यावर आपला विश्वास नाही याचाच अर्थ आपल्याला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे हे देखील या निमित्ताने स्पष्ट होतं. हल्ला करतेवेळी त्या ठिकाणी पोलीस हजर होते आणि पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली पुन्हा एकदा ही निषेधात्मक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे.